सगळ्यात अगोदर नवरा बायकोच्या भांडणामध्ये 99% भांडणाला काहीच कारण नसतं. म्हणजे लहान मुलांची भांडणं जशी असतात तशाच पद्धतीची भांडणं नवरा बायकोंची असतात. आणि मला वाटतं की त्याच पद्धतीची भांडणं जर असतील ना तर ते खरंच म्हणजे सुखी संसाराचं पण लक्षण आहे की एकदम लहान मुलासारखं भांडतात आणि परत एकत्र येतात. घरामधलं वातावरण पवित्र आणि आनंदी असलं पाहिजे आणि बेडरूममधलं वातावरण आनंदी आणि रोमॅन्टिक असलं पाहिजे. म्हणजे कितीही भांडणं झाली तरीही ती भांडणं लगेच मिटतात. पती आणि पत्नी यांच्यामध्ये प्रेम असतंच, विश्वास असतोच, कारण त्याशिवाय ते नातं टिकूच शकत नाही. आपुलकी असते, काळजी असते, पण कधीकधी यांच्यामध्ये भांडण पण होतं. पण हे भांडणसुद्धा आयुर्वेदिक असलं पाहिजे. या भांडणामुळे सुद्धा चांगल्या गोष्टी घडल्या पाहिजेत. आता या विषयावर आपण शेवटी बोलूया. आता आपण वळूया आपल्या स्टोरीकडे. तर भंडारा जिल्हा आहे, त्या ठिकाणचा पवनी हा तालुका आहे आणि त्या ठिकाणचं सिंधी नावाचं गाव आहे. आणि या गावामध्ये हरी गोविंद नागपुरे नावाचे एक 65 वर्षाचे ज्येष्ठ नागरिक राहत आहेत. आणि त्यांची एक सुकन्या आहे, एक मुलगी आहे. ती जवळचं गाव जे आहे साधारण 4-5 किलोमीटर अंतरावरचं एक गाव आहे. त्या गावाचं नाव आहे वाही. त्या वाही गावामध्ये त्या मुलीला दिलेलं आहे. आणि यांच्या जावयाचं नाव आहे अनिल नारायण हटवार. वय साधारणपणे 40-45च्या म्हणजे आसपासचं आहे यांचं, म्हणजे जावयाचं वय. तर ही सगळी थोडक्यात पार्श्वभूमी सांगितली. तारीख होती 1 मे 2022. तर या दिवशी वाही गावामध्ये एक लग्नाचा समारंभ होता आणि याच्यासाठी हरी नागपुरे हे त्या ठिकाणी लग्नाला गेलेले होते. आता लग्न लागलं, लग्न झालं, बाकीचा सगळा विधी पार पडला आणि नागपुरे जे आहेत ते त्यांच्या गावाला म्हणजे सिंधीला माघारी निघाले. आता जवळ 4-5 किलोमीटर अंतरावर गाव असल्यामुळे कोणाची गाडी मिळते का किंवा कोणी ओळखीचं भेटतंय का, तर त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले किंवा ते बस स्टॉपवरती वगैरे वाट पाहत थांबलेले होते. आता यावेळेस यांचे जावई अनिल या ठिकाणी आले. आता अनिल आल्यानंतर मग त्यांनी विचारलं की म्हटलं मी तुम्हाला घरी सोडतो. आता आपला जावईच आपल्याला म्हणतोय घरी सोडतो म्हटल्यानंतर हे म्हटले ठीक आहे. आणि मग जावयाची 2 व्हीलर होती, त्या 2 व्हीलरवरती हे बसले. गाडी सुरू झाली आणि दोघांच्या गप्पासुद्धा सुरू झाल्या. आता गाडी त्या गावाच्या दिशेनं चाललेली होती आणि जात असताना त्या जावयानं बायकोचा विषय काढला. आता त्या बायकोबद्दल बोलायला सुरुवात केली, म्हणजे त्यांच्या मुलीबद्दल, त्या काहीतरी चारित्र्याबद्दल पण त्याला शंका होती किंवा बाकीची काही घराणी असतील तर त्या घराण्यांबद्दल बोलायला लागला. आता यावेळी ते जे सासरेबुवा आहेत त्यांनी त्यांच्या मुलीची बाजू घेतलेली होती, कारण शेवटी आता वडील मुलीची बाजू घेणार आणि हा पती मात्र ते सांगत होता की ती अशी करते तशी करते वगैरे वगैरे. आता दोघंही गाडीवर बसलेले होते. एका बाजूला गाडीचा आवाज येत होता, दुसऱ्या बाजूला दोघांचा आवाज येत होता आणि आपला एकमेकांचा एक आवाज क्लिअर जावा याच्यासाठी मोठमोठ्यानं ते दोघं बोलत होते. यांच्या दोघांच्यात मोठमोठ्यानं संवाद चालला होता आणि जो संवाद मोठ्यानं चालू असतो तो हळूहळू संवादाचं त्याचं रूपांतर वादामध्ये होत असतं. इथंही तसंच झालं. आणि मग या सासऱ्याला राग यायला लागला की तो माझ्या मुलीबद्दल का बोलतोय, आणि जावयाला राग येत होता की मी यांना सांगतोय हे माझे ऐकून घेत नाही आणि ते त्यांच्याच मुलीची बाजू घेत आहेत. आणि यामुळे मग तो जावय प्रचंड रागवला आणि त्याला इतका राग आला की त्यानं ठरवलं, म्हटलं की या सासऱ्याची हत्या करायची. आता कदाचित म्हणजे हे कारण समोर येतं की बाबा त्यांच्यामध्ये तिथं वाद झाला आणि त्या वादामुळे त्या सासऱ्याची हत्या करायची असं जावयानं ठरवलं. पण कदाचित त्याच्या पाठीमागं वेगळी पण काही पार्श्वभूमी असू शकते. तर आता हे ज्या रोडने चालले होते त्या रोडवरती एक कालवा होता, म्हणजे गोसे खुर्द धरण जे आहे त्या धरणाचा उजवा कालवा, आणि तो कालवा याच भागातून जात होता आणि त्या कालव्याचा इथं पूल होता या रस्त्यावरती. आता या पुलावरती जावई आणि सासरे त्या गाडीवरती चाललेले होते. त्यावेळेस जावयानं ती गाडी त्या पुलावरती थांबवली आणि पुन्हा त्या सासरे आणि जावयांमध्ये वाद झाला. आणि यावेळेस जावयानं सासऱ्यांना पाण्यामध्ये ढकललं आणि सासरे पाण्यामध्ये गटांगळ्या खायला लागले. ते ओरडत होते, वाचवा म्हणत होते, स्वतःला वाचवण्याची धडपड करत होते आणि जावई हे सगळं वरती पाहत होता. आणि अखेर शेवटी सासरे त्या पाण्यामध्ये बुडाले, त्यांची हत्या झाली. आणि नंतर जावई वळगी नावाचं गाव आहे त्या गावी गेले आणि तिथं गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांची मेहुणी होती. तर त्या मेहुणीला सांगितलं की मी तुमच्या वडिलांना संपवलेलं आहे आणि आता भावांना पण मारणार वगैरे अशा पद्धतीची काहीतरी
त्यांचं बोलणं झालं. आता हे सगळं मेहुणीनं ऐकलं. आता मेहुणी घाबरल्या आणि त्यांनी मग शहानिशा केली की बाबा वडील घरी आलेले आहेत का, किंवा ते म्हणजे ह्या पद्धतीची शहानिशा केली. आणि नंतर मात्र कळलं की बाबा घरी आलेले नाही आहेत वगैरे, आणि मग प्रचंड खळबळ उडालेली आहे, गोंधळ उडालेला आहे आणि त्यांचा शोध सुरू झाला. पोलिसांना बोलवण्यात आलं आणि मग जावयांना ताब्यात घेण्यात आलं आणि मग त्यांनी कबूल केलं की मी त्यांची हत्या केलेली आहे किंवा त्यांना पाण्यात ढकललेलं आहे. आता ही एक झाली माहिती. आता दुसरी म्हणजे माहिती अशी पण समोर येते की ज्यावेळेस संध्याकाळी हे जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते घरी आले नव्हते, त्यावेळेस त्यांच्या घरचे प्रचंड काळजीमध्ये होते आणि मग त्यांनी त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. आता यावेळेस त्यांना कळलं की जावई आणि सासरे दोघंही एकत्र होते आणि जावई त्यांना घेऊन येत होता, पण आता जावई आहे पण सासरे गायब झालेले आहेत. त्यावेळेस मग त्यांनी त्या जावयाला विचारलं किंवा त्याच्यावरती दबाव आणला की नक्की कुठं गेलेत, काय गेलेत. त्यावेळेस मग तो जावई जो आहे तो गांगरला आणि त्यानं कबूल केलं की मीच अशा पद्धतीनं त्यांना पाण्यात ढकललेलं आहे, अशी पण माहिती माध्यमातून समोर येते. पण या सासऱ्यांची पाण्यामध्ये बुडवून यानं हत्या केली हे समोर आलेलं होतंच. पोलीस आलेले होते, तक्रार नोंदवली गेली होती आणि आता या सगळ्यामध्ये दुसरा दिवस उजाडला आहे. तारीख होती 2 मे, सकाळची वेळ होती. पोलीस, गावकरी, नातेवाईक मंडळी ही मंडळी त्या कालव्याच्या दिशेनं तो जो मृतदेह आहे तो मृतदेह बाहेर काढण्यासाठी ते निघालेले होते. आणि या सगळ्यांच्या अगोदर जे मयत झालेले आहेत हरी नागपुरे यांचे लहान भाऊ, त्यांचं नाव होतं चंद्रभान नागपुरे, वय साधारण 55 वर्षाचं होतं. तर ते या अगोदर कालव्याच्या जवळ पोहोचलेले होते आणि त्यावेळेस त्यांनी त्यांच्या भावाचा मृतदेह तरंगताना पाहिला. आता तो पाहिल्यानंतर हे प्रचंड भावनिक झाले आणि तो मृतदेह बाहेर काढण्यासाठी ते त्या कालव्यामध्ये शिरले, पण त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि चंद्रभानसुद्धा त्याच्यामध्ये बुडाले आणि त्यांचासुद्धा याच्यामध्ये मृत्यू झाला. आणि यानंतर काही वेळाने बाकीची मंडळी त्या ठिकाणी आली आणि नंतर या दोनही भावांचे मृतदेह बाहेर काढले गेले. एकाच गावचे, एकाच घरातील 2 सख्खे भाऊ यांचा या ठिकाणी मृत्यू झालेला होता. आता हे सगळं पाहिल्यानंतर मात्र त्या गावामध्ये शोककळा पसरलेली होती. आता या प्रकरणामध्ये तो जो जावई आहे त्या जावयाला ताब्यात घेतलेला आहे, अटक केलेली आहे आणि सासऱ्यानं आपलं ऐकून घेतलं नाही किंवा त्यानं मुलीची बाजू घेतली आणि यामुळे त्यानं ही हत्या केली असं कारण इथं समोर येत आहे. पण त्यानंतर दुसऱ्यासुद्धा भावाचा याच्यामध्ये मृत्यू झाला आणि अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी अशा या 2 घटना घडलेल्या होत्या. आता ही जी काही घटना घडली ती घटना टाळता आली नसती का, तर ती टाळता आली असती. पण दुर्दैव बघा, जे घडलं ते घडलं, ते कोणीही आता बदलू शकत नाही आणि जो कोणी आरोपी आहे त्या आरोपीला पुढे योग्य ती शिक्षा सन्माननीय न्यायालय करेलच. पण जे माध्यमातून समोर आलेलं होतं ते फक्त मी तुमच्यासमोर मांडलं. आता कदाचित आता या सगळ्या गोष्टीचा तपास चाललेला आहे, काहीतरी वेगळी माहिती किंवा नवीन माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते. आता तुम्ही जर समजा या गावातील असाल किंवा या परिसरातील असाल, तुम्हाला याबद्दलची अधिक माहिती असेल तर त्याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि जाता जाता एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेऊ आणि तो म्हणजे पती पत्नीचा वाद, पती पत्नीचं भांडण, त्याच्यावरची कारणं आणि उपाय. सगळ्यात अगोदर नवरा बायकोच्या भांडणामध्ये 99% भांडणाला काहीच कारण नसतं. म्हणजे लहान मुलांची भांडणं जशी असतात तशाच पद्धतीची भांडणं नवरा बायकोंची असतात आणि मला वाटतं की त्याच पद्धतीची भांडणं जर असतील ना तर ते खरंच म्हणजे सुखी संसाराचं पण लक्षण आहे की एकदम लहान मुलासारखं भांडतात आणि परत एकत्र येतात. आता नवरा बायकोंनी भांडण करावं, पण ते असं भांडण असावं की ज्याच्यातून त्यांची जवळीक अजून वाढली पाहिजे. आणि काही वेळेस असं पण होतं की काहीतरी खरंच भांडणं होतात, काहीतरी महत्त्वाचे विषय असतात किंवा अत्यंत गंभीर असे विषय असतात. आता अशा वेळेस मग काय केलं पाहिजे, तर एकतर पारदर्शकपणे वागलं पाहिजे, पारदर्शक व्यवहार असला पाहिजे. कोणतीही गोष्ट पतीनं पत्नीपासून लपवली नाही पाहिजे. सगळं काही जे काय आहे ते समोरासमोर असलं पाहिजे. म्हणूनच म्हटलं पारदर्शकपणे असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, एकमेकांमध्ये प्रेम, आपुलकी आणि विश्वास असला पाहिजे. तिसरी गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बाहेरची लोक, शेजारी पाजारी, साळकाया माळकाया ज्या काही सांगतात अशा गोष्टींवरती विश्वास ठेवायचा नाही. काड्या करणाऱ्यांवरती लक्ष द्यायचं नाही. जर तुम्ही बाहेरच्यांवर विश्वास ठेवत राहिले आणि घरच्यांवरती जर अविश्वास दाखवायला लागले तर मात्र आपल्या घरामध्ये, संसारामध्ये, नवरा बायकोमध्ये, पती पत्नीमध्ये वाद होतात, भांडणं होतात आणि सुखी संसारसुद्धा तोडले जातात, तुटले जातात. त्यामुळे कोणावर विश्वास ठेवायचा हे आपलं आपण ठरवायचं आहे. चौथी गोष्ट लक्षात ठेवा, घरामधलं वातावरण पवित्र आणि आनंदी असलं पाहिजे आणि बेडरूममधलं वातावरण आनंदी आणि रोमॅन्टिक असलं पाहिजे. म्हणजे कितीही भांडणं झाली तरीही ती भांडणं लगेच मिटतात.
आता हे सगळं का मी सांगतोय, कारण लक्षात घ्या की आज आपण बोलतो आहोत, आज आपण ऐकतो आहोत, आज आपण जगतो आहोत, उद्या काय होईल, पुढच्या क्षणाला काय होईल हे आपल्याला माहीत नाही आहे. आणि त्याच्यामुळे आपण आपला जीवन किंवा वेळ, आपला दिवस कशाला वाया घालवायचा, कशाला दुःखामध्ये घालवायचा आहे. जो क्षण आहे तो आत्ता आनंदाने जगायचा, सुखाने जगायचा, समाधानाने जगायचा, एवढंच समजून घ्या. बरं, याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.